हे गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. मी तुमचा कोल्हापुरी ब्लॉगर आणि आज आपण चाललोय मालवण. आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला का नाही मालवण मधील फेमस पॉइंट आणि त्याचबरोबर का नाही बेस्ट रिसॉर्ट आणि बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर आमची ही मालवणची ट्रिप सुरू झालेली सकाळी 6 वाजता. म्हणजे सकाळी 6 वाजता आम्ही घरातनं बाहेर पडलेलो आणि आमचा जो रूट होता का नाही गगनबावडा करोल घाट आणि त्यानंतर कणकवली मार्गे का नाही मालवण मध्ये जायचं. सकाळी 6 ला घराच्या बाहेर पडल्यामुळे का नाही आम्हाला जाम भुका लागलेली आणि घाट सुरू व्हायच्या अलीकडेच का नाही गगनबावड्यामध्ये एक जबरदस्त असं उडुपी रेस्टॉरंट आहे. मग तुम्ही पण या साईडला जात असला का नाही तर ह्या पॉइंटला एकदम नक्की थांबा, कारण इथली जी टेस्ट आणि क्वालिटी आहे का नाही नाद खोळाच. इथं आम्ही ऑर्डर केलेलो मिसळ आणि पेपर डोसा आणि आमचा शिवांश पण भुकना पाडायला, कारण त्याला पण जाम भुका लागली. आणि इथला पेपर डोसा तर एवढा मोठा असतो का नाही एकट्यानं खाल्लं तर पोट गच्चच होते बघा. आणि ह्यो बघा की कसं खायला लागलाय. नाश्ता त्यानं करून झाला आणि त्यानंतर आम्ही गाडी काढलो आणि डायरेक्ट नॉन स्टॉप आम्ही पोहोचलो मालवण. आणि एकदा का जर तुम्ही मालवण मध्ये एंट्री केला की इथलं ट्रॅफिक एकदम जाम असते, कारण रस्ता लहान असल्यामुळे का नाही 2 गाड्या एकदम पास होत नाही. त्यात देवबागचा तर काय विषयच नाही, त्या रोडला तर काय सांगूच नका. रिसॉर्ट वर पोहोचला का नाही आम्हाला दुपारचं 12:30 वाजले. हा आमचा रिसॉर्ट आहे बघा, खोबरेकर्स बीच रिसॉर्ट. आणि बीच पासून एवढा जवळ आहे का नाही प्रॉपर देवबाग मध्ये. आणि सगळ्यात मेन म्हणजे का नाही ह्याच्यासारखा स्वस्त रिसॉर्ट तुम्हाला अख्ख्या मालवण मध्ये आणि देवबाग मध्ये कुठंच भेटणार नाही, कारण पर पर्सन फक्त आणि फक्त 350 रुपये रिसॉर्ट. रिसॉर्ट म्हणजे फक्त इथं भावानं होम स्टेच आहे. तुम्हाला रूम्स भेटणार आहेत एसी नॉन एसी आणि इथलं व्ह्यू पण बघा कसलं नादखोळा. आता या 350 रुपयाचा विषय काय माहितीये काय, तुम्ही मिनिमम 4 लोक पाहिजेत तेव्हा तुम्हाला का नाही ही रूम पडणार आहे 350 रुपये. आल्या का नाही पहिला जेवायलाच बसलो बघा. आणि इथं का नाही तुम्हाला भावानो 150 रुपये पासून पुढे अस्सल मालवणी जेवण तुम्हाला खायला भेटणार. ह्यो जेवणानं सजलेला टेबल आणि समोर असा अथांग समुद्राचा व्ह्यू. जिथं माणूस 1 भाकरी खाते तिथं 2 भाकरी खाणार. आणि त्यात आम्ही घेतलेलो इथलं स्पेशल मालवणी का नाही कोंबडे वडे आणि काय लागतंय माहितीये का भावानो एकदम शेवट. जेवण झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करायला, जी की यांचं स्वतःच आहे. पण तुम्ही का नाही भावानो समुद्रातलं पॉइंट बघायला जाताय, पण आमचं बॅडलक होतं कारण त्या दिवशी वारं भरपूर होतं, त्यामुळे सगळ्या बोटिंग बंद होत्या. समुद्रामध्ये तुम्हाला का नाही डॉल्फिन, म्हाताऱ्याचे चूळ, जुना आणि नवीन लाईट हाऊस, 2 दगडांच्या मधून जाणारी बोट, गोल्डन रॉक आणि अजून भरपूर पॉइंट. आम्हाला तर काही हे करता आलं नाही, पण तुम्ही करू शकता भावा. मग हे करायला भेटलं नाही म्हणून काय विषय आहे भावानो, आम्ही निघालो वॉटर ऍक्टिव्हिटीज करायला बोटिंग. आणि देवबाग मधल्या सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत का नाही त्या होत्या त्सुनामी आयलंडवर. तर मंडळी आता आम्ही आहे त्सुनामी आयलंडवर आणि इथं सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज होत्या. हे बघा सगळं तुम्हाला दिसते इथं बोटिंग बिटिंग, त्यानंतर सगळं इथं बनणार राईड्स वगैरे. आणि आता बघणार आहे आपण ड्रोन सोडणार आहे, ड्रोन पण घेऊन आले, ड्रोन फ्लाय करून सोडणार आहे. एकदम जबरदस्त शूट येतात बघा. ड्रोन तर होता भावानो, पण आमचं बॅडलक एवढं होतं की वाऱ्याच का नाही काय कळत नव्हतं. आणि एवढ्या वाऱ्यामध्ये आम्ही ड्रोन उडवू शकत नव्हतो, रिस्क घेऊ शकत नव्हतो आणि वाऱ्याचा आवाज तुम्हाला येतच. मग काय मोबाईल मध्ये जेवढं करता येत होतं का नाही व्हिडिओज तेवढं केलो बघा. पण इथं आमचा एन्जॉयमेंट मात्र का नाही भावानो एकदम फुल झाला, एकदम पैसा वसूल. ऍक्टिव्हिटीज करून झाल्यानंतर आम्ही आलो रूमवर आणि रूमवर आल्यावर पण आम्ही डायरेक्ट रूम मध्ये गेलो नाही, इथं डायरेक्ट बीचवरच धिंगाणा घाला. शिवांश का नाही आमचा बीचवर पहिल्यांदा आलता आणि त्यामुळे का नाही फुल एन्जॉय चालू होता त्याचा, एकदम म्हणजे एकदम भारी वाटत. इव्हिनिंगला का नाही भावानो तुम्ही सनसेट पॉइंटला पण जाऊ शकता, जी की मालवण मध्येच आहे. देवबाग टू मालवण नाही म्हणलं तरी 7 ते 8 किलोमीटरचा डिस्टन्स पडतो. पण आम्ही काय पॉइंटला गेलो नाही भाऊनो, आम्ही रिसॉर्टवरच होता आणि इथून सनसेटचा व्ह्यू मात्र एकदम शेवट दिसालता बघा, एकदम नाद खोळाच दिसते बघा. त्यानंतर रात्रीच्या जेवणाला का नाही सी फूड घेतलेलो आणि कोकणामध्ये येऊन मासं नाही खाल्लं तर मग काय उपयोग आहे भावा. जेवण करून झाल्यानंतर मस्तपैकी झोपून टाकलो आणि सकाळी उठल्यावर इथला फेमस नाश्ता होता तो म्हणजे घावन आणि खोबऱ्याची चटणी. नाद खोळा लागालता भावानो, काय टेस्ट आहे माहिती. तुम्ही पण इकडे आल्यावर का नाही एकदा नक्की ट्राय करा आणि सांगा. नाश्ता करून झाल्यावर इथलं फेमस मोदक खाल्लो आणि त्यानंतर रूमला चेकआउट करून आम्ही पुढचं पॉईंट बघायला निघालो. एकदम बेस्ट रिसॉर्ट आहे भावानो, तुम्हाला पण या ठिकाणी यायचं असलं तर मी नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, संपर्क करू शकता. त्यानंतर आम्ही आलो मालवण मध्ये असलेलं आणि आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं का नाही महाराष्ट्रातील सर्वात उंच स्मारक बघण्यासाठी. आणि इथून आपल्याला सिंधुदुर्ग आणि पद्मदुर्ग असे 2 किल्ले पण दिसतात आणि ड्रोन आपल्या सोबतच आहे, त्यामुळे आता ड्रोनचं व्ह्यू पण आपण बघणार. आपल्या ड्रोन मध्ये का नाही महाराजांच्या मूर्तीचं असं व्ह्यू घेतल्यात, ते पण बघा कशा आले, कसलं मस्त दिसते बघा महाराजांचं स्मारक. तुम्हाला पण या लोकेशनला यायचं असलं का नाही तर मालवण मध्ये राजकोट फोर्ट सर्च करा, तुम्हाला हे लोकेशन भेटून. महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो खवणे बीचवर. आणि खवणे बीच जो आहे का नाही तो कायकिंग करण्यासाठी फेमस आहे, जिथं तुम्हाला का नाही अमेझॉनच्या जंगलामध्ये आलेलीची फिलिंग. याच्या आधी का नाही मी दांडेलीमध्ये कायकिंग केलेलो, पण ह्यो जो एक्सपिरियन्स होता का नाही भाऊन माझ्याकडे एकदम जबरदस्त आणि एकदम नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता आणि एकदम भारी वाटलं. मला पण या ठिकाणी जर कायकिंग करायचं असेल तर तुम्हाला का नाही माडकर कायक्स मध्ये यायचं आहे, त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो, जिथं तुम्हाला का नाही 200 रुपये पर पर्सन पडते. पण तुम्ही जर ऑलरेडी कॉल करून आला का नाही तर तुम्हाला 150 रुपये पर पर्सन मध्ये हे कायकिंग करता येणार आहे. आणि हे कायकिंग भावानो 10-15 मिनिटं नाही आहे तर तब्बल 1 तास तुम्हाला कायकिंग करता येणार आहे. आणि 1 तास म्हणजे भरपूर झालं, भरपूर म्हणजे भरपूर एन्जॉयमेंट होते. शिवांश पण आमचा सुट्टी देत नव्हता बघा, फुल एन्जॉयमेंट चालू होता त्याचा. तर हे कायकिंग भावानो आमचा लास्ट पॉइंट होता आणि इथून आम्ही एन्जॉयमेंट करून आलेलो घरी. तर
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळं जे लोकेशन्स आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की सांगा आणि आवडला तर का नाही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं एवढं विसरू नका, कारण तुम्हाला असेच भरपूर व्हिडिओ आणि नवीन नवीन लोकेशन मी घेऊन येत राहतोय. चला.